रामकृष्ण हरी मंडळी, हिंदू धर्मात आषाढ अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येचा दिवस हा पितरांना समर्पित केला जातो. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून ध्यान करणे, पूजा करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच आषाढ अमावस्येला योग्य पद्धतीने पूजा आणि दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी देखील आपल्याकडे मान्यता आहे. त्यामुळे यावर्षी आषाढ अमावस्या कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत. आषाढ अमावस्येचा शुभ मुहूर्त आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 24 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि 25 जून रोजी दुपारी 4:02 संपणार आहे. त्यामुळे आषाढ अमावस्या 25 जूनलाच म्हणजेच बुधवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी पितृकर्माशी संबंधित कामे 25 जून रोजी करावीत. 25 जून रोजी सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी असेल, त्यामुळे या दिवशी नदीत स्नान आणि दान करणे देखील शुभ राहील. या दिवशी वृद्धियोग, वेशीयोग, गुरु आदित्य योग याचे शुभ संयोजन असेल. तसेच आषाढ अमावस्येला गजकेसरी योगाचा सुंदर संयोजन देखील असेल. आषाढ अमावस्येला पितृदोषाचे उपाय. आषाढ अमावस्येला पूर्वजांची साठी श्रद्धा, तर्पण, पिंडदान इत्यादी करण्याला देखील महत्त्व आहे. गरजूंना दान करा. आणि गाई, कावळे, मुंग्या इत्यादींना साखर, त्याच्यामध्ये पीठ किंवा गूळ किंवा घरातील अन्नाचा नैवेद्य खाऊ घाला. त्याचबरोबर ब्राह्मणांना दान करा. दान करणे हे देखील पुण्यकर्म मानले जाते. आषाढ अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थाचं सेवन टाळा, म्हणजे मांसाहार पूर्णपणे टाळा. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल. या दिवशी केस कापणे, नखे कापणे, झाडू खरेदी करणे हे टाळावं, हे करू नये. आषाढ अमावस्येला घरात तुपाचा दिवा आवर्जून लावावा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं आणि एक दिवा लावावा. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला. पितृ अष्टकमचं पठण करा, शुभ मानलं जातं. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करा. जर ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही त्याने अंघोळ करू शकता. त्याचबरोबर स्नान केल्यानंतर तुम्ही दक्षिणेला तांब्यामध्ये पाणी घेऊन दक्षिणेला तोंड करून पूर्वजांना अर्घ्य ओम पितृदेवताय नमः म्हणून देऊ शकता. पितरांचे फोटो काढून त्यांची तुम्ही पूजा करू शकता. कावळा, पक्षी, गाय, कुत्रा यांना रोटी खाऊ घालायची आहे. राहू काळामध्ये भगवान शिवाजी पूजा करायची आहे. अमावस्येच्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला काळे तीळ ठेवा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात. रात्री पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावल्याने देखील पितरांना शांती मिळते. तुम्ही सायंकाळी अंधार पडल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. तुमच्या घरात जेही तेल असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकलं आणि त्यामध्ये तुम्ही काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे. दक्षिणालाच त्या दिव्याचं तोंड करायचं आहे. आपल्या घराच्या बाहेर आपल्या डाव्या हाताला उजवीकडे तोंड करून तो तुम्हाला दिवा लावायचा आहे. पितरांचं स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर कोहळा बांधू शकता. त्याचबरोबर तुमच्या गाडीवरून, घरावरून तुम्ही नारळाचा उतारा देखील करू शकता. उतारा म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला परत सांगते. तुम्ही एक नारळ घ्यायचा, नारळावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा आणि 7 वेळा आपल्या घरावरून, 7 वेळा गाडीवरून किंवा मग 7 वेळा जो आजारी व्यक्ती असेल त्याच्याकडून नारळ प्रत्येकी वेगवेगळा घ्यावा. एकच नारळ सगळ्यांवरून उतरवायचा नाही. घरासाठी वेगळा असावा, गाडीसाठी वेगळा असावा आणि आजारी व्यक्तीसाठी वेगळा असावा. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरावरून उतारा काढू शकता. त्याचबरोबर तुम्ही 7 लवंगा आणि 7 कापूर हा तुमच्या मेन दरवाजावर तुम्ही तुमच्या घराला दृष्ट लागली असेल तर तुमच्या चौकटीवर तुम्ही हे एका मातीच्या पंतीमध्ये 7 लवंगा आणि 7 कापराच्या वड्या घेऊन तुम्ही ते जाळू शकता. ते जाळल्यानंतर त्याची जी राख होते ती तुम्हाला एखाद्या निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता किंवा मग थोडासा माती बाजूला करून त्या खड्ड्यामध्ये तुम्ही ती मातीमध्ये ती पुरू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कालभैरव अष्टकाचं पठण हे रोज झालंच पाहिजे, ते अतिउत्तम आहे. तर
जमत नसेल तर तुम्ही अमावस्येला तरी 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणून, त्याचबरोबर तुम्ही 3 उदबत्ती लावायच्या, कालभैरव अष्टक पठण करायचं 11 वेळा. ती उदबत्तीची जी अंगारा जो रक्षा असते, 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणत असताना 3 उदबत्त्या पेटत ठेवायच्या. त्याची जी रक्षा आहे ती रक्षा त्याच्यामध्ये पिवळी मोहरी मिक्स करायची आणि आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये आजूबाजूला तुम्ही ती टाकू शकता. याच्यामुळे सुद्धा नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्राचं पठण झालंच पाहिजे. अमावस्या आहे, माता लक्ष्मीची तुम्ही सेवा करू शकता. तर अशा पद्धतीने आपण अमावस्येला, त्याचबरोबर पितरांसाठी जो दिवा सांगितला तो तुम्ही लावा. काही जण माठाजवळ सुद्धा दिवा लावण्याची प्रथा आहे, ते केलं तरीही चालेल, किंवा मग तुम्ही मेन दरवाजाच्या बाहेर देखील लावू शकता. व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण